वणी येथील निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे 31 जानेवारी 2025 रोजी पोलीस प्रशासनाकडून निवृत्त झाले आहेत. विनोद ठाकरे यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की पोलीस प्रशासनामध्ये 33 वर्ष 7 महिने 21 दिवस सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले आहेत. त्यांचा बराचसा काळ खामगाव शहरामध्ये होता. संपूर्ण आयुष्य खामगावमध्ये घालवले आहे. आपली पहिली पोस्टिंग देखील खामगावमध्येच होती आणि खामगावमधूनच ते निवृत्त झाले. 24 मे 2023 रोजी येथे खामगावमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. 31 जानेवारी 2025 रोजी ते निवृत्त झालेले आहेत. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपण खूप काही शिकलो आहे आणि संपूर्ण सेवा प्रामाणिकपणे दिली आहे. कुणावरही अन्याय होणार नाही हे लक्षात ठेवून सेवा दिलेली आहे. पोलीस प्रशासनामधून निवृत्त झालेले असले तरी भावी आयुष्यामध्ये अनेक सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी आहेत. समाजासाठी उत्कृष्ट काम करण्याची त्यांची इच्छा अद्यापही आहे. खामगाव येथील जनतेचे प्रेम आपल्याला परिपूर्ण मिळालेले आहे. पोलीस सेवेच्या काळामध्ये आपण राजकारणापासून दूर होतो. 1 फेब्रुवारी 2025 रोजी खामगाव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे छोटासा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये ASI मार्गारेट हंस यांची बुलढाणा येथे बदली झाली आणि ASI संजय सदाशिव आणि देवराव धांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. यावेळी प्रोव्हिजनरी DYSP डॉक्टर वंदना कारखेले, ठाणेदार व्यंकटेश आलेवार, आशा लहासे, मनोज वसाळे इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माझी पोलीस खदलामध्ये एकूण 33 वर्ष 7 महिने आणि 21 दिवस सेवा झालेली आहे. या सर्व सेवेबद्दल मी खूप समाधानी आहे. माझा कार्यकाळ विशेष सांगायचं झालं तर माझी सुरुवात खामगाव शहरातून झालेली आहे. म्हणजे माझी पहिली पोस्टिंग खामगाव शहरामध्ये आणि माझी PSI म्हणून झालेली आहे आणि शेवटसुद्धा माझा SDPO म्हणून खामगाव शहरामध्येच झालेला आहे. या शहराबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही प्रेम होतं, एक भावना होती, आत्मीयता होती. त्या आत्मीयतेमध्ये मला खामगाववासियांना भरपूर सहकार्य केलं. मला जे कर्तव्य होतं कायदा व सुव्यवस्थेचं आणि गुन्हेगारी नियंत्रण, यामध्ये मी सुद्धा व्यवस्थित लोकांच्या समाधानासारखं काम करून लोकांचं सहकार्य घेऊन त्यावर नियंत्रण मिळवू शकलो. या शहरात पूर्वी जो दंगलीचा इतिहास होता तो सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये, म्हणजे मी जर आता आल्यानंतर अभ्यास केला तर 2007 नंतर हा मोडकळीस आलेला आहे. गाव आता विकासाकडे जात आहे. आगामी काळात जनतेमध्ये चर्चासुद्धा आहे की जिल्हा होणार आहे. पण खरोखर खामगावनं एक विकास केला असं वाटते की आपलं गावच विकासाकडे जात आहे, याची भावना माझ्या मनात सदैव असतात. खामगावमध्ये काम करताना बरेच सिनियर अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी लाभले होते. त्यांच्यापासूनही मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खामगावचं DYSP म्हणून मागील 2 वर्षाचा कार्यकाळ हा शांततेनं मी पार पाडू शकलो. मी कधीच खामगावच्या कोणत्या म्हणजे वैयक्तिक राजकारण म्हणा किंवा वैयक्तिक काहीतरी असेल तर त्याच्यात सर्वसमावेशक म्हणून मी भाग घेतलेला आहे. मी कोणाची एखादी बाजू घेऊन किंवा कधी वागलो नाही. या काळामध्ये खामगावमध्ये बरंच गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनुषंगानेसुद्धा माझ्याकडून कारवाया झाल्या. खामगाव ग्रामीण पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांना निरोप देण्यात आला. खामगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्य सचिव अनिल नावंदर, ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांनी सुद्धा विनोद ठाकरे यांचा सत्कार केला. विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत.